या साऊंडवाल्याने काल कात्रजमध्ये फुल कल्लाच केलता. एक तर म्हणजे आवाज आणि दुसरं तर म्हणजे नुसतीच फिरवा-फिरवी. साउंड जिथं कॉम्पिटिशन त्याला वाटन बाबा इकडून साउंड आलाय, तिकडं साउंड फिरवायचा. तर मित्रांनो, मी यश कुंभार. तर आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. आपल्या गणपती बाप्पांच्या आरतीपासून आपला दिवस सुरुवात झाली. त्यानंतरनं नाश्ता केला आणि गणपती विसर्जन. त्यामुळे गणपती बाप्पाचं विसर्जन करायला निघालो. त्यानंतरनं मित्रांनो खूप असं वाईट वाटत होतं. थोडंसं असं मन हळवं झालं होतं. पण काय करणार, गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. विसर्जन केलं. विसर्जन केल्यानंतरनं कात्रजला गेलो. कात्रजला गेलो. आमच्या कात्रजमध्ये पण विषय लय हार्ड असतोय. कारण कात्रजमध्ये कसं आहे, सगळ्या वाड्या वस्त्यांचे मंडळं जी आहेत, ते मेन कात्रज चौकात येतात आणि तिथं फुल कॉम्पिटिशन चालू असते. त्यामुळं कात्रज चौकात गेलं ना, की मग सगळ्याच प्रकारचे डी-जे आपल्याला बघायला भेटतात. मग तिथं सगळे डी-जे बघितले, कॉम्पिटिशन एकदम खतरनाकमध्ये विषय चालू होता. ते बघून झाल्यानंतर ना मग काय म्हणलं, आता चला आपल्या मंडळात जाऊया. कारण आपल्या मंडळाची मिरवणूक असते संध्याकाळची. मग यावेळेस मंडळाने मस्त सेटअप केला. ही आहे आमच्या मंडळाच्या बाप्पांची मूर्ती. तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे. मग काय मंडळाचा डीजे आहे म्हणल्यावर डीजे होतं, नाचायचं लागतंय. मग नाचलो थोडं. त्यानंतर तुम्ही रात्रीची आपली लाइटिंग बघू शकता एकदम खतरनाकमध्ये. त्यानंतर आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष समीरदादा गोळे म्हणले आमच्यासोबत पण थोडं नाचा. मग त्यांच्यासोबत थोडं नाचलो. त्यानंतर पेशवे तलाव आपल्या कात्रज तलावावरती गेलो, फोटोशूट केलं आणि असाच होता माझा आजचा दिवस आणि असाच झाला डे एंड. भेटूया उद्याच्या भागात.